नमस्कार. माझी कहाणी डॉक्टर हेलन केलर यांच्या स्टोरी ऑफ माय लाईफ या पुस्तकाचा अनुवाद शरदचंद्र गोखले यांनी केला. साधना प्रकाशन पुणे तर्फे प्रसिद्ध. वाचन स्वर दीपाली कात्रे. आपल्या प्रचंड शक्तीने किनारा तोडवायच्या इच्छेने लाटा गरजत येत आणि त्याचबरोबर बारीक सारीक गारगोट्या खुळखुळत खडकाकडे धावत. सारा किनारा जणू त्या प्रचंड उत्पाताने फुटून निघालाय असे वाटे आणि त्या प्रलयामुळे सारी हवा स्पंदित होऊन थरथरल्यासारखी वाटे. किनारा फोडून काढणाऱ्या या लाटा सपाट्याने मागे परतत आणि पुन्हा गोळा होऊन अधिक वेगाने उड्या मारीत. मी चिमुकली मुलगी मात्र त्या खडकाला चिकटून त्या उन्मादात धुंद होऊन बसे आणि आपल्या अंगावर धावणाऱ्या त्या लाटांचा धक्का आणि त्यांची गर्जना यांचा अनुभव घे. समुद्र किनाऱ्यावर मला कंटाळा आला असे कधीच झाले नाही. तिथली जिवंत मोकळी अशी हवा, मन शांत करणाऱ्या अंगाई गीताप्रमाणे त्या सगळ्या मला वाटे. शंख, गोटे, शेवाळ आणि त्यात राहणारे छोटे छोटे कीटक ह्याविषयीचे माझे आकर्षण कधीच कमी झाले नाही. एके दिवशी किनाऱ्यावरच्या वाळूत ऊन खात पडलेल्या एका विचित्र प्राण्याला सुलिव्हॅन बाईंनी पकडलं आणि माझं लक्ष त्याकडे वेधलं. तो एक प्रचंड खेकडा होता. मी पाहिलेला तो पहिलाच खेकडा. मी त्याच्या अंगाला स्पर्श केला. आपले घर पाठीवर घेऊन तो फिरतो ही कल्पनाही मला मोठी विलक्षण वाटली. माझ्या मनात असं आलं की ह्याला आपण घरी नेऊन पाळावा. दोन्ही हातांनी त्याची शेपटी धरून त्याला मी घरी आणला. माझ्या या कामगिरीचे मलाच फार कौतुक वाटले कारण तो खेकडा चांगला वजनदार होता आणि त्याला अर्धा मैल ओढत आणणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. आमच्या विहिरीजवळच्या पाण्याने भरलेल्या छोट्या खळग्यात बाईंनी त्याला सोडेपर्यंत मी बाईंचा पिच्छा सोडलाच नाही. मला वाटलं की तो ते खळग्यात सुरक्षित राहील. पण दुसरे दिवशी सकाळी त्याला पाहावयास मी गेले तो केव्हाच नाहीसा झाला होता. तो कुठे गेला आणि कसा पळाला याची कोणालाच माहिती नव्हती. परंतु त्यामुळे माझी मात्र पार निराशा झाली. पुढे मात्र माझी खात्री झाली की त्या बिचाऱ्या मुक्या प्राण्याला समुद्रातून बाहेर काढून त्या खळग्यात ठेवणं फार क्रूरपणाचं होतं. म्हणून तो परत समुद्रात गेला असेल आणि अशा कल्पनेने मला मात्र समाधान वाटलं. हिवाळ्याच्या खूप मजेदार आठवणी घेऊन आम्ही आमच्या त्या दक्षिणेतल्या घराकडे परतलो. आम्ही उत्तर अमेरिकेत केलेल्या त्या प्रवासात आम्हाला इतके विविध आणि विलक्षण अनुभव आले की त्या प्रवासाची आठवण होताच माझं मन अगदी आश्चर्याने भारावून जातं. जणू काही माझ्या जीवनाची सुरुवात त्या प्रवासाने झालेली होती. एका सुंदर आणि नव्या जगाचा खजिना कोणीतरी माझ्या पायातळी ओतला होता. प्रत्येक वेळी मिळणाऱ्या नव्या माहितीबरोबर मी नवा आनंद लुटत होते. जणू प्रत्येक वनस्पतीचे, प्राण्याचे जीवन मीच जगले होते. एक क्षणभर सुद्धा मी निश्चल नव्हते. आयुष्यातल्या साऱ्या घडामोडी एका दिवसात घडवून मरून जाणाऱ्या कीटकाप्रमाणे त्या थोड्या काळात माझ्या जीवनाला प्रचंड गती लाभलेली होती. माझी कित्येक जणांशी ओळख झाली. कित्येकांनी माझ्या हातात खुणा करून माझ्याशी बोलून सहानुभूती दाखवली, विचारांची देवघेव केली. जणू मी म्हणजे एक जिवंत आश्चर्यच होतं की. माझं मन आणि इतर लोकांची मनं यांच्यामध्ये आजपर्यंत पसरलेलं वाळवंट गुलाब पुष्पाने एकाएकी बहरून गेलं. टस्कम्बियापासून 14 मैलावर असणाऱ्या टेकडीवर आमचं ते छोटंसं उन्हाळी घर. मी तिथे काही काळ राहिले. त्या घराजवळ फार पूर्वीच सोडून दिलेली चुनखडी दगडाची खाण होती. तिथेच 3 लहान झर वरच्या खडकातून उड्या मारत आणि खळखळत खाली येत. त्यांना वाटेत जर खडकाने अडवण्याचा प्रयत्न केला तर थट्टेने खिदळत ते झरे त्याला ओलांडून जात. हे चुनखडीचे खडक फर्नच्या गवताने ठाई ठाई झाकलेले होते आणि म्हणून तर त्या घराचं नाव फर्न क्वारी असंच ठेवलं होतं. भोवतालच्या डोंगरावर सदैव गर्द झाडी असे. घराच्या आसपास प्रचंड ओक आणि सदा हिरवे असलेले इतर वृक्ष होते.
त्यांचे बुंधे भल्या मोठ्या दगडी खांबासारखे असून त्यांच्या फांद्यांवरून आयव्ही आणि इतर फुलांचे हार खाली लोंबत असत. तिथेच परसिमन वृक्ष होते आणि त्यांच्या मनमोहक सुवासाने त्या जंगलाचा कोपरानकोपरा सुगंधित झाला होता. वाटेत जागोजाग या वृक्षांना मिठी मारून बसलेल्या वेली, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर चढणाऱ्या वेली अशा लागत आणि त्यामुळे पायवाटेवर कमानी उभारल्यासारखे वाटे. त्या वेलींच्या वर फुलपाखरं, भुंगे सदैव गुंजारव करीत असत. संध्याकाळी खूप उशिरा त्या रानात त्या हिरव्या आडवाटेला फिरणं आणि दिवस मावळताना दरवळणारा पृथ्वीचा मादक गंध सेवन करणं मला फार फार आवडे. आमचे उन्हाळी घर म्हणजे छोटीशी छावणीच. डोंगराच्या माथ्यावर ओक, पाईन या वृक्षांच्या मधोमध ते बांधलेलं होतं. घरातल्या दिवाणखान्याच्या दोन्ही बाजूंना लहान लहान खोल्या काढलेल्या होत्या. घराभोवती चारही बाजूंना असा प्रशस्त ओटा होता. तेथेच आम्ही खात होतो, खेळत होतो. मागील दारी एका मोठ्या बटरनट वृक्षाच्या भोवती पायऱ्या बांधलेल्या होत्या. पुढील दारी असलेली झाडं इतकी जवळजवळ वाढलेली होती की त्यांच्या खोडाला हात लावला की त्यांच्या फांद्या वाऱ्याने हलू लागल्याचा अनुभव येई. आणि भरमसाठ वारे सुटले, पाचोळा असा गरगर तुडू लागला म्हणजे मला भारीच गंमत वाटे. फनक्वारीमध्ये आमच्याकडे खूप पाहुणे येत. रात्री शेकोटीभोवती सारे पुरुष पत्ते खेळण्यात, गप्पा मारण्यात आपला वेळ घालवत. पाखरे मारण्याची छर्रेबाजी, मासेमारी, रानटी जनावरांचा शिकारी हे त्यांच्या आवडीचे विषय बरं का. शिवाय गप्पा मारताना कोणी किती रानबदके मारली आणि कोणी किती मासे धरले, कोणी किती मूल्यवान कोल्हे धरले, कोणी चपळ हरणाची शिकार केली, ह्याच विषयी सारेजण अगदी भरमसाठ वर्णनं करत. आणि शेवटी मला तर असं वाटू लागे की या शूर शिकाऱ्यांच्या पुढे चितळ अस्वलासारखी फालतू जनावरेच काय, पण वाघ सिंहसुद्धा उभं राहणार नाहीत. रात्री झोपताना उद्या भल्या मोठ्या शिकारीची आशा करूया असे सारेजण म्हणत. हॉलच्या बाहेरच्या बाजूला सारे पुरुष झोपत. कुत्र्यांची गुरगुर आणि शिकाऱ्यांचे घोरणे मग बराच वेळपर्यंत ऐकू येत असे. अगदी पहाटे कॉफीच्या वासाने, बंदुका उचलल्याच्या आणि शिकाऱ्यांच्या चालण्याच्या जड आवाजाने मी जागी होई. मोकळे होण्याला आतुर झालेल्या घोड्यांनी जागच्या जागी खोर आपटून केलेले टापांचे आवाज मला ऐकू येत. शहरातून दौडत आणलेल्या घोड्यांना रात्रभर झाडाखाली बांधून राहावे लागले कारणाने त्यांना सोडण्याची वेळ येताच ते मोठमोठ्याने खिंकाळत. शेवटी एकदाचे सारे पुरुष स्वार होत आणि जुन्या गाण्यातल्या वर्णनाप्रमाणे चाबूक फडकवीत, लगामाच्या कड्या वाजवत ते निघत. त्यांच्या पाठोपाठ शिकारी कुत्रे अहमहमिकेने धावत आणि अशा रीतीने ते तरबेज शिकारी रानात जात. दुपारच्या वेळी आम्ही बार्बेक्यूची म्हणजे अंगणात जाळांवर जनावर भाजण्याची तयारी करत असू. जमिनीत एक खोल खड्डा खणून त्यात विस्तव पेटवला जाई आणि वरती काठ्या जोडून त्यावर मांस टांगले जाई आणि पाळीपाळीने परतले जाई. आता या चुल्याभोवती हातात लांब फांद्या घेऊन माशा हाकलीत निग्रो बसलेले असत. शिजल्या मांसाच्या खमंग वासाने पाने वाढण्यापूर्वीच माझ्या पोटात कावळे ओरडायस लागत. हा सगळा प्रकार अगदी रंगात येतो ना येतो त्याच सुमाराला सारे शिकारी परत येत. सारे लोक दमून थकून गेलेले, घोड्यांच्या तोंडाला फेस आलेला, थकलेली शिकारी कुत्री धापा टाकीत असलेली असा सारा सरंजाम आत येई. पण गंमत तर खरीच की एकही शिकार त्यांना साधलेलीच नसे. प्रत्येकजण सांगे की त्याने हरिण पाहिले होते. शिकार अगदी जवळ आलेली होती. शिकारी कुत्री अगदी मागावरच होती. बंदुकीचा नेम बरोबर होता. पण बंदुकीचा चाप ओढताना मात्र शिकार नाहीशी झालेली. लहान मुले सांगतात ना, मी ससा पाहिला आणि शेवटी त्यातून इतकेच निघतं की सशाच्या पावलांचे केवळ ठसेच पाहिलेले असतात. आणि तो सुद्धा सारा भासच, तसलीच ही कथा. परंतु झालेली निराशा सारे जण विसरून
चमचमीत जेवणाचा समाचार घ्यावयास बसत. धन्यवाद.